28 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं. त्यांच्या निधनाला 3 महिने देखील उलटले नाही, मात्र बारामतीत पवार कुटुंबात तिसऱ्या पिढीतील भाऊबंदकी उफाळून आल्याचं दिसत आहे. बारामतीचा पुढचा राजकीय वारस कोण असणार? बारामतीचे पुढील नेतृत्व रोहित, पार्थ, योगेंद्र की जय पवार यांपैकी कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी येण्याचं कारण ठरलं जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलेलं एक विधान. 2029 मध्ये मी विधानसभेचा उमेदवार असावा अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे, असं विधान जय पवार यांनी केलं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा बारामतीच्या आगामी राजकीय नेतृत्वाबाबत चर्चा रंगली. पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीतल्या राजकीय भाऊबंदकीची ही नांदी ठरल्याचं मानलं जात आहे. नमस्कार, मी योगेश सांगळे. तुम्ही बघत आहात डेली सिटी न्यूज. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि बारामती विधानसभा मतदारसंघाची रिक्त झालेली जागा सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. मात्र त्याच वेळी आमदार रोहित पवार यांनीही बारामतीकडे आपलं लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना तिकीट दिलं. यावेळी आकाश मोरे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी रोहित पवार यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. या घडामोडींमधून रोहित पवार यांची राजकीय प्रगल्भता दिसली. तसंच सुनेत्रा पवारांसाठी पोटनिवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कर्जत जामखेडमध्येच काम करणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही अजित पवार यांच्या पाठबळामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदा बारामतीतूनच निवडून आल्याचा त्यांनी उल्लेख केला. तसंच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिरसुफळ गुणवडी गटातून निवडून येत झाली होती. त्यामुळे बारामती हे त्यांच्या राजकारणाचं मूळ केंद्र असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आगामी काळात रोहित पवार बारामतीतून इच्छुक असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे पार्थ पवार यांची नुकतीच राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली आहे. मात्र काँग्रेसने बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिल्यानंतर त्यांनी केलेली काही राजकीय विधानं त्यांच्या अंगलट आली होती. तसंच शरद पवार यांनीही पार्थ पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारापासून दूर राहिल्याचं दिसलं. मात्र पडद्यामागून ते प्रचार यंत्रणा सांभाळत असल्याचं बोललं जात आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असतानाच जय पवार यांनी 2029 मध्ये आपण विधानसभेचा उमेदवार व्हावं ही बारामतीतील जनतेची इच्छा असल्याचं विधान केलं. त्यावर रोहित पवार यांनी बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली. तर योगेंद्र पवार यांनी या विषयावर सध्या चर्चा करण्याची वेळ नाही, तसंच भावाभावांमध्ये वाद निर्माण करू नका असं सांगून सामोपचाराची भूमिका घेतली. योगेंद्र पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली. बारामतीत नवनेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी लोकसंपर्कावर भर देत आपली राजकीय उपस्थिती कायम ठेवली. त्यामुळे आगामी काळात बारामतीची राजकीय सूत्र योगेंद्र पवार यांच्या हाती येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील सदस्यांमध्ये राजकीय संघर्ष अटळ असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. आमदार रोहित पवार, खासदार पार्थ पवार, योगेंद्र पवार की जय पवार या 4 पवार बंधूंपैकी बारामतीचं नेतृत्व कोण करणार याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत रहा डेली सिटी न्यूज.